नमस्कार. स्वामी संगीता व्लॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते. बघा, आज स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. त्यामुळे त्यांना मी अभिवादन करते आणि तुम्हाला सुद्धा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. स्वामी विवेकानंदांचे एक महत्त्वपूर्ण विचार आहे जे आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. ते आपण थोडंसं बघून घेऊया. तर बघा, ते म्हणतात की विचार हीच आपल्याला कार्यप्रवाह करणारी शक्ती आहे. श्रेष्ठ विचारांनी मन भरून टाका. रोज त्याचेच श्रवण करा. नित्य त्याचेच चिंतन करा. अपयश आले तर येऊ द्या. त्यातच तर खरे जीवनाचे सौंदर्य आहे. अपयश नसेल तर जीवनाची चौथी काय? संघर्षातून अपयश घालवा. कारण संघर्ष हे तर जीवनाचे सार आहे. म्हणून संघर्ष करावा लागला, हातातून काही चुका झाल्या तर बिचकायचे कारण नाही. लक्षात ठेवा, काट्यातच गुलाब उमलतो व चिखलातच कमळ उगवतो. म्हणून परिस्थितीला दोष न देता कठोर परिश्रमाने व अदम्य इच्छाशक्तीच्या बळावर योद्ध्यासारखा पुरुषार्थ गाजविण्यासाठीच आपला जन्म झाला आहे, हे विसरू नका, असं स्वामी विवेकानंदांनी सांगून ठेवलेलं आहे. तर हे खूप महत्त्वपूर्ण आहे. एकदम वास्तविकता आपल्याला या कोटमधून स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे. कारण बघा, आपल्याला गुलाबाचं फूल सगळ्यांना आवडतो, पण तो म्हणजे कशा परिस्थितीतून आलेला असतो, त्याच्या झाडाला किती काटे असतात. तर आणि कमळामध्ये किती महत्त्व, म्हणजे पवित्र फूल आहे. तर तो चिखलामध्ये उगवतो तरी म्हणजे त्यांनी त्याचं अस्तित्व तयार केलं. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या परिस्थितीबद्दल कोणतंच बाऊ करायची नाही. जशी परिस्थिती असेल तसं फक्त सुरू ठेवायचं, आपलं काम सुरू ठेवायचं. आपलं जे ध्येय आहे, गोल आहे, त्याच्यावर विचार करायचा, त्याच्यासाठी काम करायचं, त्याच्यासाठी जगायच्या. म्हणजे तुम्ही स्वतःची वेगळी ओळख नक्कीच निर्माण करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अंगणवाडी मुख्य सेविका या एक्झामबद्दल बोलणार आहे. तर आता जे 102 पदांची जी जाहिरात आहे, याबद्दल नाही बोलत आहे मी. हे तर एक्झाम आपली होणारच आहे. हे एक्झाम जानेवारीच्या शेवटच्या वीकच्या म्हणजे एकदम 29 व 30च्या दरम्यान किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकला सुद्धा जाऊ शकते. काही अंदाज म्हणजे परफेक्टली मानता येत नाही. पण ह्या महिन्याच्या शेवटच्या वीकला वगैरे होईल. जर व्हायची असेल तर आता एक आठवड्याच्या आत त्याचे नोटिफिकेशन येऊनच जाईल. मी आज बोलणार आहे 2025च्या अंगणवाडी मुख्य सेविकेच्या जाहिरातीबद्दल. जे 520 पदाची जाहिरात आहे, जे येणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. अंदाजे ही जाहिरात येईल असं म्हणजे ऐकण्यात आलेले आहे, 520 पदांची. तर 520 पदामधूनच म्हणजे सरळ सेवा भरती आणि अंतर्गत भरती या 520 पदातूनच होईल असं बोललं जातं. आणि काही ठिकाणी असं सांगितलं जातं की 520 पदं हे सरळ सेवेतूनच भरले जाणार आणि अंतर्गतचे वेगळे पदं येणार. तर आपण फक्त अंदाज मांडू शकतो. प्रत्यक्ष जेव्हा जाहिरात येईल तेव्हाच आपल्याला माहीत होईल की अंतर्गत साठी किती पदं आहेत आणि सरळ सेवेसाठी किती पदं आहेत. पण हे मात्र खरं आहे की 100% जाहिरात अंगणवाडी मुख्य सेविकेची अजून पुन्हा 2025साठी येणार आहे. तसं अंतर्गत भरतीचा विचार केला तर ते अंतर्गत भरती 4-5 वर्षांनी एकदाच होत असते आणि तेव्हापर्यंत कसं काहीचे वय वगैरे निघून जात असते. तर त्यामुळे जर अंतर्गतमध्ये काही असतील अंगणवाडी सेविका ज्यांना 10 वर्ष म्हणजे त्या पदावर काम केल्याचा अनुभव असेल, तर त्यांनी चांगल्या जोमात तयारी करा आत्तापासूनच. म्हणजे तुम्हाला ती पोस्ट मिळून जाईल. कारण त्यामध्ये अंतर्गत भरतीमध्ये कॉम्पिटिशन जरा कमी असतो. कारण सगळ्याच अंगणवाडी सेविका पदवीधर नसतात आणि अभ्यास पण सर्वांच्याच नसतो. तर त्यामुळे ते महत्त्वाचे आहे. तसं तांत्रिक घटक त्यांना बऱ्यापैकी म्हणजे ते रोजच्याच दैनंदिन जीवनामध्ये ते त्यावर काम करत असतात. त्यामुळे तांत्रिक घटकावर बऱ्यापैकी त्यांचा अभ्यास असतो बऱ्यापैकी. तसं अंतर्गत म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या, कारण त्यांना ते सगळं कामं करावं लागतं आणि त्यांना ते माहिती असते. पण ते महत्त्वाचं नाही. तर मग त्यासाठी पात्रता काय असणार आहे? पात्रता तर अंतर्गतसाठी तर पात्रता मी सांगितली की पदवीधर आणि 10 वर्षाचा अनुभव. आणि सरळ सेवेसाठी सुद्धा पात्रता हीच राहणार आहे, पदवीधर. म्हणजे ज्या पदवीधर महिला आहेत त्यांच्यासाठी. आणि हे फक्त महिलांसाठी पद असल्यामुळे अर्धी म्हणजे 50% म्हणजे जे स्पर्धा असते ते कमी होत आहे. कारण संपूर्ण संधी ही फक्त महिलांसाठीच असते आणि सगळ्याच महिला अभ्यास करतात असं नाही. आणि
त्याच्यामध्ये सगळ्यांना म्हणजे असे काही महिला असतात की त्यांना खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. कोणी नोकरी करत असतात काही प्रायव्हेट वगैरेमध्ये, किंवा घरातले कामं वगैरे खूप साऱ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात, लहान मुलं वगैरे. त्यामुळे सुद्धा म्हणजे यामध्ये कॉम्पिटिशन थोड्या बहुत प्रमाणात कमी होत असते. जे पूर्ण वेळ अभ्यास करणारे आहेत त्यांच्यासाठी तर एक म्हणजे चांगली संधी आहे, त्यांनी करायलाच पाहिजे. तर बघा, तर अभ्यासक्रम काय, पात्रता आपण बघितली पदवी, अभ्यासक्रम काय असणार आहे, तर अभ्यासक्रम हाच अभ्यासक्रम असणार आहे जे 102 आता जे 2024ची अंगणवाडी मुख्य सेविकेची आहे तसंच अभ्यासक्रम असणार आहे. त्यामध्ये मराठी 10 प्रश्न 20 गुण, इंग्रजी 10 प्रश्न 20 गुण, गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न 40 गुण, सामान्य ज्ञान किंवा GK GS म्हणतो ते 20 प्रश्न 40 गुण, आणि तांत्रिक घटक असणार आहेत 80 गुणांसाठी. तर त्यामध्ये तांत्रिक घटकामध्ये काय असणार आहे, तर महिला व बाल विकास योजना व कायदे, पोषण अभियान आणि संगणक यावर हे प्रश्न असणार आहे. तर बघा, चालू घडामोडी संदर्भात सुद्धा तांत्रिक घटक म्हणजे तयार होऊ शकतात. चालू घडामध्ये जे 2023-24 आता करंटमध्ये सुरू आहे 25, यामध्ये ज्या अपडेट म्हणजे नवीन ज्या घडामोडी सुरू आहेत तर त्यामधून सुद्धा तांत्रिक घटकावर प्रश्न तयार होऊ शकतात. तर मी तयार केलेले आहेत जे चालू घडामोडी संबंधित तांत्रिक घटक, ज्यामध्ये महिला बालविकास योजना आहेत, पोषण अभियान आहे, संगणक आहे. ह्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या म्हणजे अपडेट आहेत त्या मी प्रश्न स्वरूपामध्ये एक असं म्हणजे PPT तयार केलेली आहे. त्यावर मी आज जे बुल्स अकॅडमी यूट्यूब चॅनल आहे त्यावर मी म्हणजे व्हिडिओ करणार आहे, तिथं टाकणार आहे. तर तो व्हेरी IMP प्रश्नांचा म्हणजे समावेश केलेला आहे. त्यातून खरंच म्हणजे खूप प्रश्न एक्झामला विचारले जातील. ते एक्झाम झाल्याच्या नंतरच तुमचं ते फीडबॅक मिळणार आहे. तुम्ही ते तसं द्या पण फीडबॅक नंतर एक्झाम झाल्याच्या नंतर की त्या आपल्या चॅनलच्या व्हिडिओचा किती उपयोग झाला, एक्झामला किती आले होते वगैरे. तर हे महत्त्वाचं आहे. अभ्यासक्रम आपण बघितलं. मग निवड प्रक्रिया कशी होणार आहे, तर निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर जे पेपर होणार आहे तर त्या पेपरच्या मॅरिटनुसारच आपली निवड होणार आहे. त्यामध्ये कोणतंही इंटरव्ह्यूचं काही दिलेलं नाही आहे, फक्त डॉक्युमेंट्स चेकिंग वगैरे होणार आहे. आणि हे जे आता 2024ची एक्झाम होती त्यामध्ये बऱ्यापैकी खूप महिलांना फॉर्म भरता आले नाही, कारण त्यांचे डॉक्युमेंट्स बरोबर तयार नव्हते. तर डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे आहे, म्हणजेच कागदपत्रे. तर आतापासूनच कागदपत्रे संपूर्ण तयार करून ठेवून द्या, म्हणजे कसं जाहिरात आली तर तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरता येईल. कारण जाहिरात आल्यावर लगेच जर आपण कागदपत्र तयार करायला झालं तर ते लवकर तयार होत नाही आणि मग आपलं ते राहून जातं. तर ह्या गोष्टी राहू नये म्हणून आधीच डॉक्युमेंट्स वगैरे तयार करून ठेवा, कारण ही महत्त्वाची संधी आहे. जर 2024च्या एक्झामला जर नाही झालं तर 2025ची जी एक्झाम आहे त्यामध्ये आपल्याला ते कव्हर करता येईल. हे महत्त्वपूर्ण आहे. आपण अभ्यासक्रम बघितला. तर बघा, ही एक्झाम कोण घेणार आहे, TCS द्वारे घेण्यात येणार आहे. तर जसं मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि आपलं GK GS, तर या प्रश्नांना नुसतं प्रॅक्टिस करायची असते. नुसतं फक्त प्रश्न हवं आहे आणि त्यांच्या फक्त उत्तर हवं आहेत, आम्ही प्रॅक्टिस करू अशा पद्धतीचं जर असेल तर PYQ असणारी बी पब्लिकेशनची एक बुक आहे. या चॅनलला मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा तयार केले, त्यामध्ये पुस्तकचं कवर मी तुम्हाला दाखवलेली आहे. ते 550 रुपयाला काहीतरी ती पुस्तक आहे, पण त्यामध्ये 21,000 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, GK GS या प्रश्नांचा समावेश आहे. तर प्रॅक्टिस केलं तर काय होईल, तर एक्झाममध्ये आपल्याला वेळेवर म्हणजे पेपर सॉल्व करता येईल. विशेष म्हणजे गणित बुद्धिमत्तेसाठी आपल्याला त्या ठिकाणी एक्झामला वेळ कमी होत असते. तर आपण जर आधीच जर आपण खूप प्रॅक्टिस केली तर आपल्याला त्या ठिकाणी वेळेचं मॅनेजमेंट व्यवस्थित करता येईल. तर ते तुम्हाला जर हवे असेल तर ती पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता. तर त्या शॉर्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचं नंबर वगैरे देऊन ठेवलेली आहे, तुम्ही तिथून मागू शकता किंवा ॲमेझॉनला सुद्धा ते बुक म्हणजे उपलब्ध आहे, तिथून सुद्धा मागू शकता. तर अशा पद्धतीनं आहे. आणि चालू घडामोडीचा सुद्धा अभ्यास व्यवस्थित करा.
तर तुम्हाला जर हवं असेल तर चालू घडामोडीचा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा वगैरे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर जर त्यावर कमेंट वगैरे आल्या तर मी त्यावर सुद्धा एक व्हिडिओ म्हणजे तयार करेन की मी चालू घडामोडीचा अभ्यास कशा पद्धतीने करते आणि तुम्ही सुद्धा कोणत्या गोष्टीवर म्हणजे जास्त फोकस करायला पाहिजे हे मी त्यामध्ये सांगू शकते. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमच्या ज्या म्हणजे मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पाठवा, कारण हा महत्त्वपूर्ण आहे आणि या म्हणजे सर्व महिलांसाठीच हा व्हिडिओ तयार झालेला आहे, कारण हा फॉर्म फक्त महिलाच भरू शकतात. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.